तुम्ही पण महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंग सीईटीची एक्झाम दिली आहे आणि आता जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे आपलं बीएससी नर्सिंगचं मुंबईमधलं जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी जाऊन बीएससी नर्सिंग कोर्सला ऍडमिशन करायचा विचार करत आहात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाईल स्कोरवर जे आहे ते तुम्हाला मुंबईचं गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज जे आहे ते 2025 ला अलॉटमेंट होऊ शकतं. तर पहा, सर्वात अगोदर या कॉलेजचा चॉईस कोड 9111 तुम्हाला बघायला भेटेल. जर आपण कॉलेजचं नाव बघितलं तर कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी तुम्हाला हे कॉलेज दिसून येतं. त्यानंतर जर आपण थोडा विचार केला की या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी नुसार किती गेलेला आहे, पाहता या ठिकाणी जो रँक आम्ही ऍड केलेला आहे ना, तो तुमचा SML नंबर आहे. म्हणजे आता तुमची जी काउन्सिलिंग चालू होईल 2025 साठी आणि त्या ठिकाणी तुम्ही जो आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तर तिथं तुमचा रँक जो आहे तो टोटल सर्व विद्यार्थ्यांमध्ये मिळून किती होता तो तुम्हाला बघायला भेटेल. आणि या ठिकाणी पीसीटी म्हणजे टोटल पर्सेंटाईल किती होतं, म्हणजे मागील वर्षी ज्या मुलाला या कॉलेजमध्ये एससी कॅटेगरी मधून सीट अलॉटमेंट झालं होतं ना सगळ्यात शेवटी, तर त्याचा पर्सेंटाईल स्कोर किती होता तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो. तर एससी कॅटेगरी मधून 98 पर्सेंटाईल स्कोरवर या ठिकाणी मागील वर्षी जे आहे ते अलॉटमेंट झालेलं होतं. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एसटी कॅटेगरी बघायला भेटते आणि एसटी कॅटेगरी मधून जवळपास 96 पर्सेंटाईलवर जे आपलं जे जे हॉस्पिटल आहे ना मुंबई मधलं, तर या ठिकाणी बीएससी नर्सिंग कोर्सला अलॉटमेंट झालं होतं. आणि कुठल्याही प्रकारे फीस न घेता जे काही फीस आहे ना कॅटेगरीनुसार तेवढ्याच फीस मध्ये जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास फीजे कॅटेगरी मधून 99 पर्सेंटाईलवर जे आहे ते या ठिकाणी सीट अलॉटमेंट होताना आपल्याला बघायला दिसून आलं होतं मागील वर्षी. त्याच्यानंतर जर आपण पुढची कॅटेगरी जी की आपली एनटीबी कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर एनटीबी मधून जवळपास 99 पर्सेंटाईलवर या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं जे जे हॉस्पिटल मुंबईला. एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 99 पर्सेंटाईलवर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होताना दिसून आलं होतं. त्यानंतर जर आपण समोरच्या कॅटेगरीचा विचार केला तर आपली एनटीडी कॅटेगरी येते आणि एनटीडी कॅटेगरी मधून पण 99 पर्सेंटाईल स्कोरवर या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं. तर पहा, तुम्हाला पण अशीच जेवढे काय 180 च्या आसपास कॉलेज आहेत जवळपास राज्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट मिळून, तर त्यांच्या प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज पर्सेंटाईल स्कोरनुसार जर कट ऑफचा लिस्ट हवा असेल किंवा मग जेवढे काही कॉलेज आहेत समजा 170 180 तर त्यांची कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चरची लिस्ट हवी असेल तर तुम्ही आमची पर्सनल गाईड जी एक कोर्स आहे ना तो बाय करू शकता. तिथं आम्ही तुम्हाला सर्व कॉलेजचा पर्सेंटाईल अनुसार जो कट ऑफ गेलेला आहे ना त्याची लिस्ट पण शेअर करू, त्याचबरोबर जे काही फी स्ट्रक्चर आहे ते पण शेअर करू. आणि त्याचबरोबर तुम्ही जर काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करताय किंवा मग तुम्हाला ऍडमिशन करताना डॉक्युमेंटची प्रॉब्लेम येते किंवा काही प्रॉब्लेम येऊ तर तो तुमचा व्हॉट्सअपवर आम्ही 100% डाऊट सॉल्व्ह करू. तुमचं 2025 ऍडमिशन कंप्लीट होईपर्यंत जर तुम्हाला फीस किंवा मग कट ऑफची लिस्ट हवी असेल संपूर्ण कॉलेजची कॅटेगरीनुसार जसं मी व्हिडिओमध्ये शेअर करत आहे ना अशा प्रकारे, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं ती पर्सनलमध्ये शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. पहा, जर आपण नंतर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 99 पर्सेंटाईलवर जे आहे ते कॉलेज तुम्हाला क्लोज होताना दिसत आहे, जे की आपलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे बीएससी नर्सिंगचं. पुढच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला एसीबीसी कॅटेगरी मधून तर जवळपास 99 पर्सेंटाईलवर हे पण या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. ईडब्ल्यूएस कोट्यामधून थोडा कमी कट ऑफ गेलता, 96 पर्सेंटाईलवर तुम्हाला एक कॉलेज क्लोज होताना दिसत आहे, जे की आपलं जे जे हॉस्पिटल मुंबई बीएससी नर्सिंग कोर्ससाठी. जर आपण जनरल किंवा ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 99 पर्सेंटाईल हा लास्ट इयरचा कट ऑफ होता आणि हाच कट ऑफ जो आहे तो 2025 ला पण तुम्हाला या ठिकाणी लागू होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. नंतर जर आपण डिफेन्स 1 चा विचार केला तर डिफेन्स 1 मधून जवळपास 99 पर्सेंटाईलवर या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेलं होतं. जर आपण त्यानंतर डिफेन्स 2 चा विचार करतोय तर डिफेन्स 2 साठी पण 91 पर्सेंटाईलवर या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं होतं. आता ऑर्फनचा कुठल्याही प्रकारचे डाटा नाहीये, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जी आहे ती सीट या ठिकाणी ऑर्फनची नव्हती म्हणून आपल्याला डाटा दिसून येत नाहीये. त्यानंतर जर समजा आपण फिजिकल हँडिकॅपचा विचार केला तर फिजिकल हँडिकॅप मधून पण जवळपास 99 पर्सेंटाईलवर या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट होताना दिसून येत आहे. तर पहा, हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ होता जीएमसी मुंबईचा जे जे हॉस्पिटलचा बीएससी नर्सिंग कोर्ससाठी. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला बाकीचे कॉलेज आहेत बीएससी नर्सिंगचे राज्यामधील त्यांच्या फीस आणि कट ऑफचे असेच डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तुम्हाला हर एक कॉलेजचा अलग अलग व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला स्टेटची स्टेट काउन्सिलिंग डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू. आणि तुम्हाला फक्त फीस आणि कट ऑफची कॉलेजनुसार कॅटेगरी वाईज लिस्ट हवी असेल तर 599 रुपये आमचा पर्सनल गाईडचा प्रोग्राम आहे. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला लिस्ट पण शेअर करतो आणि 2025 चं तुमचं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत तुमचा कोणताही डाऊट असेल तर तो कॉल आन्सर करून आणि व्हॉट्सअपवर आम्ही 100% सॉल्व्ह करू.